वरती बऱ्याचशा मूर्त्यांची कामं म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहेत. तर ही तर मूर्ती आहे कसली मोठी बघा की ही शेवटच विषय एकदम. डायरेक्ट आपण आनंद वडापावकडे आलोय. पोराने तर बॅटिंग पाडावे चालू केले. तर आता या निसर्गरम्य वातावरणात नदीच्या पाण्याला धबधब्या मस्तपैकी आम्ही आंघोळ करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता ही महाग बघा एवढी गर्दी जमली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही चाललो होतो मुंबईला गणपती ठरवायला. तर बऱ्याच दिवसाने एक मोठा व्हिडिओ टाकतोय आणि दरवर्षीच काहीतरी विषय असतो आपला हार्ड. यावर्षी डायरेक्ट क्रुझरच केले. मस्तपैकी 12-13 जण कार्यकर्ते जमवले ते जायला डायरेक्ट मुंबई. आता चालू आहे गाडीचं पूजन. पेढ्याला नैवेद्य दाखवायचं चालू आहे. तर यंदा आमचे कॉमेडी किंग मनोहर दादा हे गणपती ठरवायला येणार नाहीत. तुमचं मत सांगा मनोहर दादा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मनी प्रॉब्लेम. मनोहरला मनी प्रॉब्लेम आहे. चला काय म्हणला साहेब? बोल की. अरे बोल की बोल. काय म्हणला? तुला पाठवतो उद्या सकाळी व्हिडिओ. चला आता आम्ही जर बसलोय माग अजून आता मध्ये पुढे तरी बी कार्यकर्ता राहिला अजून. म्हणतो गणपती बाप्पा जाऊ दे सरकार. ये अभी डीजल भरने का काम शुरू है इधर. देखो Hey guys, I am sleeping now and you भेटूया उद्या दुपारी. तर आता झाला आपला चहाचा स्टॉप. जवळपास एक तास पण तास दीड तास झाले निघून आपल्याला. तास दीड तासानंतर झालाय चहाचा स्टॉप. आपण काय घेतलेला नाही चहा. आपण चहा पेत नाही. आपण फक्त कॉफी पितो. यांच्याला काय ना कॉफी. त्यामुळं यांना पिवजी म्हणलं चहा. आपली गाडी आता आपल्याला मिळाली पुढची सीट. निवांत हायवेला आता पिंगरी. तर गाड्या आपल्या आहेत लावल्या आहे आणि पोरांना भूक लागली आहे म्हणून डायरेक्ट रस्त्या पलीकडच्या साईडला आपण जगताप वडेवाल्याकडे चाललोय वडापाव खायला. अर्धा तास झालं. अर्धा तास का 1.5 तास झालं पोरं कालवा करायला लागले भूका लागलेल्या म्हणून. फायनली आपल्याला इथं डेस्टिनेशन सापडले. तर आलो आपण आता जगताप वडेवाल्यामध्ये. आता दादा इथं सोडायला गरम गरम वडा. इथं आमचा पाय वल्ला झाला. आता हे काय आपल्याला लवकर वडापाव दिला नाही. डायरेक्ट आपण आनंद वडापावकडे आलोय. पोराने तर बॅटिंग पाडावे चालू केले. आला आपला वडापाव क्वालिटीमध्ये. चला फाडाफाडी. शिव्यात देणार खाली असला मोठा गोल गोल केस गुंडाळून लावलेला. झाला तयार. तर आपण सध्याला आता कुठं आहे माहीत नाही. बरं खोपोलीत आहे. आमचा लोड बसला आहे. तर ते आता मॅगी बनवायला लागलेली त्याला. काय म्हणला? लोड यानं सांगितले मॅगी. आम्हाला तिथं आत्ता वडापाव खाऊन किती बरोबर 2 तास झाले. 2 वाजता वडापाव खाल्लेला. आत्ता वाजले 4. आता इथं मॅगी बनवायला लागली स्पेशल चीज मॅगी, बटर मॅगी आणि कॉफी. ह्याला नाही गणपती छोटा होता आणि इथली पनीरची भाजी लय पण असलं पनीर शेवटला राईस कमी पडला थोडा म्हणून अख्खी प्लेट मागवली. लय बेकार बघायचं. छोट्या सगळे बघायचं म्हणला किचन बंद होते म्हणला. बॅटिंग
आता यायला आम्ही पेट्रोल पंपवर थांबले बघा. ड्रायव्हर मामा आमचं गाडीत झोपले. आमचे सगळे कार्यकर्ते इथं बसले ते. आता बसू थोडा वेळ. आता मी मस्तपैकी का नाही एक मस्त असा मॉर्निंग वॉक घ्यायला लागलोय. कारण बाकीचे सगळेजण पंपावरती झोपलेत. मग पुढं आता त्यांनी ज्या रस्त्यावर जाणार आहेत का नाही त्याच रस्त्याला मी थोडं म्हणलं आता वॉकिंग करत जावं पुढं. तेवढं जरा फ्रेश पण होईल. आणि काय रातभर खाल्लेलं सगळं त्यातलं थोडं फार तर का होईना थोडं फार तरी जिरल म्हणलं. चला आणि तेवढाच एक वॉकिंग एक्सपिरियन्स पण घेऊया म्हणलं खोपोलीमधला. तो म्हणजे आता इथनं आम्ही आंघोळ करायच्या लोकेशनवरती जाणार आहे आमच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इथं. सो चलो. तर आत्ता आम्ही सध्याला पोचलोय. मागच्या वेळेला गणपती आणायला आल्यावरती जिथं आंघोळ केलते का नाही तिथं आलोय. मागच्या वेळेला कुठं माहिती आहे का ह्या पायरीपर्यंत पाणी होतं. आता जरा कमी आहे पाणी, काय विषय नाही. जरा डुबकी बिबकी मारून आंघोळ करायला येते. पाणी मात्र काय क्वालिटी आहे बघा. आणि ते गगनगिरी महाराजांचं मठ आहे बघा. तर आता या निसर्गरम्य वातावरणात नदी या पाण्याला धबधब्या मस्तपैकी आम्ही आंघोळ करणार आहे. तर आता विषय काय आहे, आमच्यातले निम्मे कार्यकर्ते गेले तिकडं आतमध्ये नळाला आंघोळ करायला. म्हणलं निसर्गाने एवढं चांगलं आपल्याला दिलंय म्हणलं कशाला सोडायचं. एकदम स्वच्छ पाणी बरं का. चवीला एकदम बिस्लरी सारखं लागतं पाणी. क्वालिटी एकदम मस्तपैकी वातावरणाचा आनंद घेत सगळेजण आंघोळ करताना ए आमऱ्या इकडे देते ए मग दे की पोरा. तर आता सगळे आपली तर इथली मेंबर सगळे आवरून तयार झालेली. आता जे तिकडं आतमध्ये गेलेले त्यांनी आता जस्ट आंघोळ चालू केली असेल असा आमचा अंदाज आहे. आता बघूया काय किती उशीर नाही ते तर आम्ही बसतोय. आपलं काय करायचं अमर गाडी ओढली डायरेक्ट राजस्थान शुद्ध शाकाहारी हॉटेलला. त्याचा नाश्ता करू म्हण क्वालिटीमध्ये. आता क्वालिटी आहे नाही ते खाऊन बघूया. भजी आले भजीवर आता बॅटिंग पाडला आली. हे कसे आहे भजी हाय राहुल हे कसं आहे. आता पोहे पण आले तर कसा आहे पोहे. हे कसं आहे पोहे सेम तसं लागायला जरा. चला आता निघालो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. नाश्त्याचं बिल गच मध्ये 1350 रुपये करून. अमर पुढे बघा चला. तर आपण आता सध्याला पोहोचलोय अनिल बाईंग यांच्या कार्यशाळेवरती. बघू शकता इथं तुम्ही किती बऱ्याचशा मूर्त्यांची कामं म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहेत. बघू शकता तुम्ही इथं. हे बघा आपले मूर्तिकार अनिल दादा बाईंग. आता बऱ्याचशा मंडळांनी बघा या इथं त्यांच्या ट्रॉल्या वगैरे दिल्या आहेत. इथं ही अशा बॅलेन्सिंग मूर्त्या आहेत त्या. ही बघा अजून इकडं तर ही तर मूर्ती आहे कसली मोठी आहे बघा की. ही शेवटच विषय एकदम आतमध्ये अजून इकडं सगळे साच्या पडलेत. हे POP हा क्वांटिटी बघा कशी पोत्यानं. या साईडला सुद्धा बघा किती मूर्त्यांची कामं चालू आहे बाई. म्हणजे हे बघा ह्या म्हणजे बारक्या 3-3.5 फुटा 4 फुटापर्यंतच्या. परत इकडच्या ह्या मूर्त्या खतरनाकच. ही पण बघा मूर्ती बघू शकता तुम्ही. अरे ही चिंतामणी बैठक आहे ना होय. चिंतामणी बैठक आहे नाही मागच्या वेळी खतरनाक. आता सध्याला आपल्या इथे चालू आहे मूर्ती सिलेक्शन. तर त्यांनी आपल्याला आता स्केच दाखवायला आले. त्या स्केचेसनुसार आपण मूर्ती बघणार आहे आणि त्यानुसार मग ठरवणार आहे आपल्याला कुठली घ्यायची आहे ती. तर फायनली आमची आता मूर्ती ठरलेली आहे आणि मूर्तीची अमाऊंट अशी मोठीच आहे. ठीक आहे आता आम्ही लगेच रिव्हील करणार नाही. सो
आता अनिल दादांनी तर आम्हाला फुल गॅरंटी दिली आहे की भाई मूर्ती तुमची टॉप क्लासच असणार, त्याचा काही विषय नाही. तर आता इथल्या तर तुम्ही सॅम्पल मूर्त्या बघितल्या आहेत. आता आपण गाडी काढून निघायला आहे. फक्त अजून जरा पाट्याचं नियोजन बघायचं आहे. ते झाल्यावर तुम्हाला सांगतो कसा काय विषय. तर आता आपल्याला लागते पुण्याचं हेवी ट्रॅफिक. वरनं मेट्रो जात्या आणि आपण आता इथं ट्रॅफिकमध्ये. तर आता आपण फायनली आलो आहे घरी. आपलं गणपती ठरवून झालं असं जवळपास 25 तासानंतर, 25 नाही 26 तासानंतर घरी माघारी आलो आहे. मस्त म्हणजे कंटाळा तर फुल आला, कारण कंटिन्यू 26 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जवळपास 850 किलोमीटर नॉनस्टॉप ट्रॅव्हल केलं. सो आता आला कंटाळा, आता झोपणार मस्तपैकी. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.